नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. येत्या बुधवारी येत आहे कोजागिरी पौर्णिमा. तर या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये एक महत्त्वाची वस्तू आणायची आहे आपल्या देवघरामध्ये ठेवण्यासाठी, की ज्या वस्तूमुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी खेचली जाईल आणि आपला जो काही कर्जबाजारीपणा आहे किंवा आपल्यावरती अकारण कर्ज झालं असेल, घरामध्ये बरकत होत नसेल, पैसा टिकत नसेल, तर या सर्वांवरती उपाय म्हणून अशी एक वस्तू आपल्याला देवघरामध्ये ठेवण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेच्या अगोदरच आणायची आहे. ती वस्तू कोणती आहे, त्याच्यावरती सेवा कशा प्रकारे करायची आहे, हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मैत्रिणींनो, श्रीयंत्र पूजन सेवा म्हणजेच लक्ष्मी विष्णूची सेवा असं मानतात बघा. तर येत्या बुधवारी कोजागिरी पौर्णिमेला भगवान विष्णू, माता लक्ष्मी, इंद्रदेव, चंद्रदेव तसंच देवांचं खजिनदार कुबेर भांडारी हे स्वर्गातून पृथ्वीवरती कोजागिरी या दिवशी येत असतात. म्हणजे आणि ते पाहत असतात की कोण जागा आहे असं ते विचारतसुद्धा असतात. ज्या व्यक्ती जागं राहून त्यांचं पूजन किंवा त्यांची सेवा करत असतात त्या व्यक्तींचं सर्व प्रकारचं सुख, ऐश्वर्य, संपत्ती त्या व्यक्तींना ही देवता प्रदान करत असते. जर आपण ही वस्तू आणून याच्यावरती जर सेवा केली तर या सर्व देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला या दिवशी मिळत असतो बघा. आपण दिवाळीच्या दिवशी आणि कोजागिरीच्या दिवशी लक्ष्मीपूजन आपण करत असतो. कधी? अमावस्येच्या दिवशी. ही वर्षातील सर्वात मोठी अमावस्या असते आणि या 2 दिवशी आपण सेवा करत असतो. तर माता लक्ष्मी ही श्रीयंत्रामध्ये निवास करत असते. आपण लक्ष्मीनारायण यांची सेवा या दिवशी करायची असते. तर बघा, आपल्यापैकी बऱ्याच लोकांना अकारण झालेला कर्जबाजारीपणा असतो किंवा घरामध्ये बरकत नसते किंवा मिळत असलेला पगार, उत्पन्न पुरत नाही आणि काय होतं, पैसा टिकत नाही. तर यावर अत्यंत महत्त्वाची 40 दिवसात रिझल्ट देणारी सेवा म्हणजे परमपूज्य गुरुमाऊली यांनी आपल्याला सांगितलेली आहे. तर ही सेवा काय करायची आहे बघा. आपल्याला आपल्या घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करायची आहे. म्हणजेच तुम्हाला या कोजागिरी पौर्णिमेच्या अगोदर तुमच्या घरामध्ये जर श्रीयंत्र असेल तर जे आहे श्रीयंत्र त्याच्यावरती तुम्हाला ही सेवा करायची आहे. पण ज्या लोकांकडे श्रीयंत्र नसेल त्यांनी आपल्या जवळपासच्या स्वामी समर्थ मठामध्ये किंवा केंद्रामध्ये हे श्रीयंत्र मिळून जातं बघा. तिथून आणून आपल्याला याची सेवा करायला सुरुवात करायचं आहे. तर ज्यांच्याकडे अगोदरपासूनच आहे त्यांनी त्याच श्रीयंत्रावरती सेवा केली तरी काही हरकत नाही, तरीही चालेल. आता ज्याप्रमाणे श्रीयंत्राची सेवा करणं महत्त्वाचं असतं, तितकीच महत्त्वाची सेवा म्हणजे रोजची पितरांची सेवा आणि नित्यसेवा आपली करायची आहे. नित्यसेवा म्हणजे काय, तर 11 माळी श्री स्वामी समर्थ जप आणि आपल्या सारामृत पोथीचं क्रमशः 3 अध्याय रोज वाचायचे. आपला श्री स्वामी चरित्र सारामृत जे आहे त्याचं 3 अध्याय रोज वाचणं हा आपला प्रत्येक स्वामी सेवेकरी करतच असतो, नित्यसेवा. आणि त्याचबरोबर आपल्याला कर्ज झाला असेल, घरामध्ये पैसा टिकत नसेल, तर आपण या दिवशी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी श्रीयंत्रावरती ही काही सेवा मी तुम्हाला सांगणार आहे ती करायची आहे. आता सेवा सांगण्यापूर्वी तुम्हाला मी काय सांगते बघा. श्रीयंत्र आपल्या घरामध्ये स्थापन केल्यामुळं आपल्याला कोणते फायदे होतात हे सांगते. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की आपण आपल्या घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करणं किती महत्त्वाचं असतं. तर आपल्या घरातील श्रीयंत्र जर आपण स्थापन केलं तर काय होतं, पहिला फायदा म्हणजे आपल्या घरातील अलक्ष्मीचा नाश होतो आणि शुभ लक्ष्मीचा घरामध्ये निवास होतो. आपल्या डोक्यावर कर्ज राहत नाही आणि आपल्या घरामध्ये बरकत येते. त्याच्यानंतर दुसरा फायदा, घरातील ताणतणाव दूर होतो, घरामध्ये मंगलमय आणि आनंदीमय वातावरण नेहमी राहतं. तिसरा फायदा, आपल्या वास्तूतील वास्तुदोष जे काही असतील ते सुद्धा वास्तुदोष हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते. तसंच चौथा फायदा म्हणजे श्रीयंत्राच्या सानिध्यानं आपल्याला मनशांती लाभते, घरातील बाह्य शक्तीचा त्रास आपला दूर होतो. त्याच्यानंतर श्रीयंत्राच्याद्वारे आपण आरोग्य लक्ष्मी निवास करते आपल्या घरामध्ये, त्यामुळं आरोग्यविषयाच्या तक्रारीसुद्धा आपल्या दूर होण्यास मदत होते. सर्व प्रकारच्या ग्रहबाधासुद्धा दूर होतात. लक्ष्मी प्राप्तीचे विविध मार्ग आपल्याला सहज उपलब्ध होत असतात. म्हणून व्यवसायाच्या जागेवर श्रीयंत्र ठेवल्यास आपल्या व्यवसायामध्ये सुद्धा भरभराट होते. मैत्रिणींनो, आपल्यापैकी बऱ्याच
पालकांचं असं मत असतं की आपली मुलं अभ्यास करत नाहीत किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही, तर यासाठी सुद्धा या श्रीयंत्राचा वापर आपल्याला करायचा आहे. मैत्रिणींनो, जर तुम्ही तुमच्या नित्यपूजेमध्ये श्रीयंत्राची नित्यपूजा केली ना, तर विविध देवदेवतांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि आध्यात्मिक प्रगती होऊन आपल्याला मोक्षाचा मार्गसुद्धा उपलब्ध होतो. तर मैत्रिणींनो, आपण श्रीयंत्राची पूजा किंवा त्यावर कुंकुमार्चन कसं करावं याबद्दल अधिक माहिती आपल्याला आपल्या चॅनेलवरती मिळून जाईल. कुलदेवतेचा कुंकुमार्चन विधी हा सुद्धा आपण याच्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे, तो सुद्धा तुम्ही पाहू शकता. तर आता हे तुम्हाला फायदे माहिती झाले असतील की काय फायदे आहेत आपण श्रीयंत्र जर घरामध्ये आणलं तर आता याच्यावरती सेवा कशी करायची आहे बघा. तर या दिवशी आपल्याला कर्जबाजारी लोकांनी तुम्हाला अगोदरच सांगते की कर्जबाजारी जे काही लोक आहेत ज्यांना असं वाटतं की आपलं कर्ज कमी व्हावं म्हणून, तर कर्ज फिटेपर्यंत रोज किंवा इतर लोकांनी सुद्धा कर्ज होऊच नये म्हणून दर पौर्णिमेला शुक्रवार आणि मंगळवार इतर शुभ दिवशी श्रीयंत्रावरती कमळगट्ट्याची माळ ठेवून तुळशीच्या माळेने रोज आपल्याला काही मंत्र जप करायचे आहेत. तर ते मंत्र जप कोणते आहेत बघा. सर्वप्रथम आपली नित्यनियमाची पूजा करायची आणि दररोज मंगळवार आणि शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता आपल्याला एक माळ श्री विष्णू गायत्री मंत्र जप करायचा आहे, एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र जप करावा, एक माळ कुबेर मंत्राचा जप करावा आणि आपल्या नित्यसेवे या ग्रंथामध्ये बघा श्रीसूक्त आहे, ते श्रीसूक्त तुम्हाला 1 वेळा 5 वेळा किंवा 16 वेळा वाचायचं आहे. आणि या सर्व सेवेनंतर 1 वेळा व्यंकटेश स्तोत्रसुद्धा वाचायचं आहे. 108 श्लोकी जे आहे व्यंकटेश स्तोत्र ते आपल्याला वाचायचं आहे. दर पौर्णिमेला आपल्याला घरच्या घरी दिंडोरी प्रणीत सेवा मार्गाप्रमाणे सत्यनारायण पूजासुद्धा करायची आहे. अशी ही सर्व सेवा आपण नित्यनियमाने करावी. तर ही जर सेवा तुम्ही केलीत तर तुम्हाला कर्ज फिटण्यास लवकर मदत होते आणि नवीन कर्ज आपल्याला होतच नाही. यासाठी माता लक्ष्मीचा आपल्यावरती आशीर्वाद राहतो, कृपा आशीर्वाद, म्हणून आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा करण्यासाठी हे श्रीयंत्र घरामध्ये स्थापन करायचं आहे. तर मैत्रिणींनो, जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्याच श्रीयंत्रावरती करू शकता, जर नसेल तर तुम्ही या कोजागिरी पौर्णिमेच्या अगोदर घरामध्ये श्रीयंत्राची निश्चितच स्थापना करा. त्या दिवशी तुम्ही निश्चितच श्रीयंत्र घेऊन या आणि त्याचबरोबर या मी ज्या तुम्हाला सेवा सांगितल्या त्या सेवासुद्धा तुम्हाला निश्चितच करायच्या आहेत. तर अशा प्रकारे जर तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला सेवा केली किंवा मंगळवार आणि शुक्रवारी जरी सेवा केली तरीसुद्धा तुम्हाला हळूहळू पैशाचे मार्ग मोकळे झालेले दिसून येतील. घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग तुम्हाला जास्तीत जास्त दिसून येतील बघा. आणि जे काही कर्ज आहे ते सुद्धा कमी होण्यास मदत होते. तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.